महापौर निवडी संदर्भात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये महायुतीचे सगळेच पक्ष आता एकत्र आले आणि त्यामुळे 39 भारतीय जनता पार्टी, 16 राष्ट्रवादी, अजितदादा गट, 2 शिवसेना असं आता मी म्हणतो. याचं कारण ते आलेलेही माझे मित्र आहेत आणि शिवसेनेचे एकनाथजींचे सगळे माझे मित्र आहेत. त्यांना फक्त काय द्यायचं, कोणत्या अटीवर ते येणार हे होईल, पण ते 2 आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी याचे आलेले 3ही त्यांना सामावून घेताना काय त्यांना रिझनेबल योग्य देता येईल असा विचार जर करून सगळ्यांना आम्ही कवयित घेतलं तर ही संख्या 60 पर्यंत जाते. 78 पैकी त्यातलं 39 अधिक 16 हे क्लिअर झाले. 55ला आता काही महापौर BJP आणि उपमहापौर अजितदादांची राष्ट्रवादी ठरलं. मला दुःख आहे की आदल्या दिवशी जाण्यापूर्वी याच विषयावर आम्ही मंत्रालयात भेटलो. सगळं एकमत झालं. त्यांनी लगेच त्यांच्या जगदाळेंना फोन केला. मेहबुद्दीन बागवान गटनेता तिथेच होते, त्यांना आत बोलवून सांगितलं. आणि त्यामुळे दादांनी जे म्हटलं, दादांचं जे म्हणणं मी मान्य केलं. ते आज सकाळी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर बसून खुंटा हलवून बळकट करून घेणं म्हणतात केलं आणि सगळे आता एक दिलाने उमेदवारी अर्ज भरायला चालले. महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीने धीरज सूर्यवंशीचं नाव नक्की केलं आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीने गजानन मगदूमचं नाव नक्की केलं. 10 तारखेला निवडणूक आहे. मी आपल्या माध्यमातून काँग्रेस आयला आवाहन करतो की अजितदादा जाण्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जसं महापौर उपमहापौर दोन्ही बिनविरोध आले, निवडणूक झाली नाही, आपण इथेही असं करूया असं आवाहन करतो. आणि विशाल पाटील म्हणतील किंवा TV माध्यमातून का अपील करतो तर गाडीत बसल्यानंतर त्यांना फोनही करतो की आपण यालाही बिनविरोध केली पाहिजे. आमदार सुहास बाबर यांनी सांगितलंय काल विट्यामध्ये पल्समध्ये की 242 आमदार आहेत म्हणून तुमचा मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांना विचारा सुहास बाबर कोण आहे असं त्यांना का म्हणावं. सुहास बाबर आणि त्याच्या आधी अनिल बाबर हे मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे देवेंद्रजींच्या आणि माझ्या इतके जवळ आहेत की असं त्यांनी म्हणण्याचा संदर्भ काय बघायला पाहिजे. कारण असं आम्ही नेहमीच त्यांना रिस्पेक्ट देतो. काय झालं की सर्वच पक्ष मी चालवतोय विट्यात. कुठले पक्ष? राष्ट्रवादी, दोन्ही, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप ते चालवतात. तर ते उत्तम चालवत असतील तर आनंद आहे ना, काही अडचण नाही. आमच्याकडे कोणी कोणाला चालवावं हा काही फार प्रश्नच नाही आहे. पण त्यांच्या वाक्याचा अर्थ मग कळत नाही आहे. मित्र आहेत, गाडीत बसलं की फोन करून विचारतो काय सुहास काय म्हणायचं तुला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.